नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज रविवार स्पेशल असल्यामुळे आमच्या घरी आज काहीतरी स्पेशल बनवतात. सासरे म्हणाले आज आपल्याला काहीतरी नाश्त्यासाठी स्पेशल बनव. तर मी आज बघा छोले भटुरे बनवून दाखवणार आहे. हे बघा आपण छोले घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकून हे आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे शिजायला ठेवलेलं आहे आणि 6 ते 7 शिट्ट्या घेऊन हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता आपण छोले शिजायला लावले आहेत. आता आपण भटुरेची तयारी करू. तर आता आपण इथे पावशेर मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा चिमूटभर ओवा टाकायचा, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 वाटी असं दही टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं. गरम केलेलं थोडंसं तेल टाकून द्यायचं. आता हे असं एकजीव करून घ्यायचं अगोदर. हे पूर्ण असं तेल दही याला असं मिक्स झालं पाहिजे. पाणी टाकू. आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे. हे बघा आता आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. त्याला आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटं मुरून द्यायचं पीठ. हे बघा आपले छोले शिजून झालेले आहेत. आता आपण भाजीची तयारी करू. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला टोमॅटो घेतला आहे, 2 उभे कांदे कापलेले आहेत, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर, अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे. आता आपण तेल टाकून घेणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचं. हे बघा आपले छोले आता मस्त असे मऊ शिजलेले आहेत. आता आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत. ते स्मॅश करून घेतलेले आहेत. हे बघा आपले छोले स्मॅश झालेले आहेत. आता आपण भाजी टाकूया. तर लागणार त्याच्यामध्ये अगोदर तेल तापलेलं आहे आपलं छान. आता मोहरी टाकू. मोहरी छान तडतडू द्यायची. थोडंसं जिरे टाकायचं. तर कांदा टाकायचा, कांदा आणि कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि अद्रकचं टाकायचं. कांदा असा लाल परतून द्यायचा. कांदा लाल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहे. टोमॅटो छान पेस्ट करायची याच्यामध्ये, टोमॅटोच्या आपल्याला कांद्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचा टोमॅटो. आता टोमॅटो फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे. तर वेलची मिरची टाकलेली आहे, आपला घरी बनवलेला मसाला 1.5 चमचा, थोडीशी हळद आणि हा छोले मसाला हा टाकलेला आहे. आता मसाला मस्त परतून घ्यायचा. बघा कसा कांद्याला मस्त लाल लाल कलर सुटला. आता आपण याच्यामध्ये छोले टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण 1 ग्लासभर पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता ही भाजी 15 ते 20 मिनिटं छान कढू द्यायची. आता आपण भटुरे बनवायला घेऊया. पीठ बघा आपलं असं छान मुरलेलं आहे. तर असा एक छोटासा असा एक गोळा घ्यायचा पिठाचा आणि असं करतो तसं चपाती नाही, गोल नाही बनायचे, असे आपल्याला उभे असे पीठ लावून असे भटुरे असे आडवे उभे असे लाटून घ्यायचे. पण आम्ही हे अशा शेपमध्ये हे भटुरे बनवून घेतो. आपण आता हे भटुरे लाटून घेतलेले आहेत. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण तळून घेणार आहोत भटुरे. तर आपण हे भटुरे टाकला की त्याच्यावरती आपल्याला हे असं तेल सोडायचं. असं तेल सोडत राहायचं. बघा किती छान असा भटुरा आपला तेल सोडल्यावर असा फुगतो. असा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. हे बघा आपले भटुरे तयार झालेले आहेत. आता आपण भाजी तयार झालेली आहे. त्याच्यावरती आता आपल्याला अशी कोथिंबीर मिक्स करायची आणि आपण वाढून घेणार आहोत. आता आपले छोले भटुरे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. मामा तुम्ही फरमाईश केल्याप्रमाणे तुमची डिश तयार केलेली आहे मी छोले भटुरेची. कशी झाली ही सांगा.